गजानन महाराज म्हणतात, शांत रहा, सगळं ठीक होईल. जे घडते ते तुमच्या भल्यासाठीच आहे. हा संदेश ऐका. महाराजांचा एकच मंत्र आयुष्य बदलून टाकेल. विश्वास ठेवा आणि हा संदेश मनापासून ऐका. ही गोष्ट समजली तर दुःख कायमचं दूर होईल. तुम्ही ही चूक करताय म्हणून अडचणी वाढत आहेत. हा संदेश ऐकला नाही तर आयुष्यात पश्चाताप होईल. जीवनात काय चुकीचं चाललंय, उत्तर इथे आहे. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर या एका मिनिटात तुम्हाला मिळेल. तुमच्या सगळे काही प्रश्न सुटतील. तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पण हा संदेश नक्की ऐका. तुमच्या दुःखाला आज उत्तर मिळणार आहे. कोणी समजत नाही, महाराज समजतात. हा संदेश तुमचं मन शांत करेल. मित्रांनो, ज्यांना कोणी आयुष्यात खूप दुःख आहे त्यांनी हा संदेश एकदा नक्की ऐका. तुमचे दुःख महाराज नक्कीच दूर करतील. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. जो हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या घरातील दुःख नाहीसे करा. त्यांच्या घरात आनंदच येऊ द्या. खरं दाखवण्याचं आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते. लबाडीचं आयुष्य तेवढंच जोपर्यंत समोरच्याची सहनशक्ती संपत नाही. आयुष्याचे अनुभव तुम्हाला पैसा कमावायला मदत करतील अथवा नाही, पण जगायचं कसं हे नक्कीच शिकवतील. वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येक जण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो. प्रत्येक माणूस पुस्तकासारखा असतो. त्याला वाचलं की समजतो. मुखपृष्ठ वेगळं आणि आतला मजकूर वेगळा असतो. तसा दृष्टिकोनसुद्धा लागतो. संवाद साधायला काय लागतं? भाषा, शब्द, विषय, निकड. नाही, या कशाचीच गरज नाही. आंतरिक जिव्हाळा असेल तर संवाद कुणाशीही साधला जाऊ शकतो. प्रत्येकाचा स्वभाव अंगठ्याच्या ठशाप्रमाणे स्वयंभू म्हणूनच उदाहरणाने काहीही सिद्ध होत नाही. तेव्हा तुलना संभवतच नाही. उदाहरणाचं रूपांतर आचरणात व्हायला हवं. आचरण ही निवड आपल्या मालकीची गोष्ट. वारसा हक्काने न मिळणारी आणि अपहरण न होणारी. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असते. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातली मोठी माणसं करीत असतात. पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलं त्यांची मतं बनवत असतात. ऐपत हा शब्द फसवा आहे. तो तुम्हाला नेहमी जास्त उंचावर असलेल्या जागा दाखवतो आणि वरवरची उंची गाठण्याच्या स्पर्धेत दानत विकावी लागते. आदर्श स्वतःचा आणि त्याचा चिमटा दुसऱ्याचा या तत्वावर अनेक माणसे मोठी होऊन मिरवतात. दुसऱ्याच्या पगाराची, मिळकतीची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन आहे. असंस्कृतपणाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आता काय कमी आहे असंही फाटकन कुणाला विचारू नये. ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात. तुम्ही 10वी नापास असा, पदवीधर व्हा, PhD करा, डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा. शाळेतही जाऊ नका. शेवटी लोक हेच विचारतील, तू किती पैसे कमावतो, आणि त्यानुसार तुम्हाला वागणूक देतील. ही या जगाची वास्तविकता आहे. म्हणूनच पैसे कमवा. मग पैसा सगळं काही नसतो रे यावर भाषण द्या. खेळ पैशांचा. आजकाल प्रत्येक ठिकाणी लोकांना फक्त पैशाच इम्पॉर्टंट झाला आहे. त्यामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनलं आहे. यात भावनांची आणि खऱ्या प्रेमाची किंमत मात्र शून्य झाली आहे. खंत दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकासाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे करतो, कोणताही स्वार्थ नसताना. ज्या व्यक्तीची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही, स्थिर राहते, ज्या व्यक्तीला त्याच्या सर्व इंद्रियावर प्रभुत्व आहे, सुख, दुःख, लोभ, माया, क्रोध, संतोष, ममत्व, भय या गोष्टीचा त्याच्या इच्छेशिवाय त्याच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. शुभ अशुभ या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ठरत नाहीत. प्रसन्नमुख अशी अपेक्षारहित, अहंकाररहित आणि निस्पृह व्यक्ती म्हणजे शिस्तप्रिय. कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठं थांबवायचं
याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची झळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे याच नात्यापासून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं ही त्रासाची त्यातून नक्कीच सुरुवात होत असते व वारंवार त्या नात्यामुळे अपेक्षाभंग झाला की जगणे पण अवघड होते. अशा नात्यांना कधीच पर्यंत जपावं, नात्यातून कधी बाहेर पडावं इतकंच जरी समजलं तरी पुरेसं असतं. कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपवणं नेहमीच फायदेशीर ठरतं. एखाद्या व्यक्तीला आहे तसं न स्वीकारणं म्हणजे नकळत त्या व्यक्तीपासून आणखी दूर जाणं असतं. नाती टिकवायचीच असतील तर व्यक्तींना असे तसं स्वीकारण्याची कला हवी. नात्यामध्ये अविश्वास किंवा बंधनं आली की ती नाती गुदमरायला लागतात आणि त्या नात्याचं आयुष्य कमी होण्याची ती खरी सुरुवात असते. दोघांमध्ये भांडण झालं तर माघार घ्यायची कुणी? स्वामी विवेकानंदांना असा प्रश्न विचारण्यात आला. स्वामी विवेकानंद म्हणाले, चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्त्व नाही. ज्याला सुखी राहायचे आहे त्याने या भांडणातून माघार घ्यावी. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे आपली नाती बिघडू शकतात. असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगले. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओमध्ये एक छानशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एकमेकांशी कितीही भांडा पण कधी बोलणं बंद करू नका. भांडण करूनही बोलत राहिल्याने प्रेम वाढत जातं पण बोलणं थांबवल्याने मन दुरावत जातं. थांबवलेलं बोलणं कधीही सुरू करता येतं पण न बोलण्याने वाढलेलं अंतर कधी कमी करता येत नाही. आज आहोत उद्याचं माहीत नाही म्हणून आपल्या माणसांना परक करू नका. प्रेम करता येत नाही तर द्वेषही करू नका. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.